गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण अभ्यासूया मक्तेदारीचे प्रकार. मक्तेदारीचे प्रकार हे खालीलप्रमाणे पडतात किंवा खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, खाजगी मक्तेदारी. जेव्हा एखादी व्यक्ती, खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी असं म्हटलं जातं. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ टाटा समूह. नंबर 2, सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची असते, सरकारने नियंत्रित केलेली असते आणि सरकारने चालवलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे. सार्वजनिक मक्तेदारीचा हेतू नफा मिळवणे हा नसतो, तर लोकांचं कल्याण करणे, लोकांच्या गरजा पूर्ण करणे ह्या हेतूनं ही सार्वजनिक मक्तेदारी निर्माण केलेली असते. सार्वजनिक मक्तेदारीची जी उत्पादने आहेत ती उत्पादने ही अलौकिक किंवा कमी लवचिक स्वरूपाची असतात आणि त्यामुळे याचा फायदा घेऊन खाजगी संस्था अधिकाधिक नफा मिळवून सर्वसामान्य लोकांचं अकल्याण करू शकतात, सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करू शकतात. आणि तसं होऊ नये म्हणून सरकारनं सामोरे होऊन सार्वजनिक मक्तेदारी निर्माण केलेली असते. समोरचा प्रकार आहे नंबर 3, कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, बोधचिन्ह यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असं म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हाच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदाहरणार्थ अमूलची उत्पादने, पार्लेजी इत्यादी आपल्याला सांगता येईल. चौथा प्रकार आहे नैसर्गिक मक्तेदारी. विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. ह्या नैसर्गिक परिस्थितीच्या अनुकूलतेमुळे त्या विशिष्ट प्रदेशामध्येच एखाद्या विशिष्ट वस्तूची निर्मिती होते आणि म्हणून त्या प्रदेशाची या ठिकाणी मक्तेदारी निर्माण होते. उदाहरणार्थ पंजाबचा गहू, काश्मीरमधील केशर इत्यादी. त्यानंतर आहे 5वा प्रकार, साधी मक्तेदारी. साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतात. ह्या प्रकाराला साधी मक्तेदारी असं म्हटलं जातं. म्हणजेच या प्रकारामध्ये उद्योग संस्था वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारत नाहीत, तर सगळ्या ग्राहकांना एकच किंमत आकारली जाते. त्याला साधी मक्तेदारी असं म्हणतात. 6वा प्रकार आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी. मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते. उदाहरणार्थ डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी आकारतात, वकील वेगवेगळ्या अशिलांकडून वेगवेगळी फी घेतात. म्हणजेच ह्यामध्ये आपल्या वस्तूच्या संदर्भामध्ये उत्पादक किंवा विक्रेता हा मूल्यभेद करतो. समोरच्या ग्राहकाची उत्पादनाच्या मागणी संदर्भामध्ये लवचिकता लक्षात घेऊन, त्याचं उत्पन्न लक्षात घेऊन तो एखाद्या ग्राहकाला ती वस्तू कमी किमतीला विकतो, तर एखाद्या दुसऱ्या ग्राहकाला ती वस्तू कमी किमतीला विकतो, एखाद्या ग्राहकाला ती जास्त किमतीला विकतो. अशा प्रकारे मूल्यामध्ये भेद करतो, मूल्यामध्ये फरक करतो आणि असा फरक केला जात असेल तर त्याला मूल्यभेदात्मक मक्तेदारी असं म्हटलं जातं. 7वा प्रकार आहे ऐच्छिक मक्तेदारी. गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वच्छने एकत्र येतात व मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री करून महत्तम नफा मिळवणे यामुळे सोयीचे होते. उदाहरणार्थ ओपेक
आजच्या कालखंडामध्ये डॉक्टरांच्या संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये डॉक्टरांची एक संघटना पेशंटकडनं किती प्रकारचे फी आकारायची ह्या संदर्भामध्ये संगनमत करतात आणि तेवढी फी प्रत्येक पेशंटकडनं ते आकारतात. याला ऐच्छिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. अशा प्रकारे हे होते मक्तेदारीचे